MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मी टेंभुर्णी शहर प्रतिनिधी संजीवनी आरबोळे। मंडळी, आपण कोणत्याही कार्यक्रमाला मध्ये गेलो की लग्न समारंभ असो, बारसा असो किंवा वाढदिवस असो, आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण ज्यांनी आपल्याला कार्यक्रमाला बोलवले त्यांना आपण एखादी भेटवस्तू देतो। ती भेटवस्तू काहीही असो, ह्या भेटवस्तू देण्यामागे एक आपलं असंच प्रेम असतं, त्यामागे जिव्हाळा असतो किंवा स्नेह असतो किंवा आपुलकी असते। नात्यामध्ये आपुलकी राहावी म्हणून ही भेटवस्तू आपण देत असतो। आणि ही आठवण म्हणजेच ही खरी साठवण असते। अशीच एक अनोखी भेट आपल्या एका भावाने एका बहिणीला एक अनोखी भेट दिलेली आहे। नेमकी ही साडी आणि नेमकी काय ही भेट आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। नमस्कार दादा, काय सांगाल नेमकं ही अनोखी भेट बहिणीसाठी नेमकी काय भेट आहे? माझं नाव जगदीश विष्णुपंत भालेरे। मी मूळ येवल्याचा। येवला म्हटलं की आमचं विणकर घराणं, त्या घराण्यात मी जन्म घेतला। वडिलांची जी कला आहे त्यांनी आम्हाला शिकवली। त्यानंतर पैठणीवर याच्या आधी पण मी वेगवेगळे प्रयोग केलेत। महाराष्ट्रात 2018-19ला माझ्या पैठणीला 1 नंबर आला होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये। बहिणीला एक भेट द्यायची म्हणून वडिलांनी मला कल्पना दिली की आपण एक अशी भेट द्यायची आहे का ती आयुष्यभर तिच्या लक्षात राहील। माझ्या म्हणजे त्यांच्या जावईंच्या, माझ्या दाजींच्या पण लक्षात राहील। वडील बोलले की त्यांचाच आपण फोटो पैठणीवर तयार करून, आता माझ्या भाचीचा वाढदिवस आहे त्याच्या निमित्त आपण त्यांना भेट देऊ। वडिलांनी कल्पना दिल्यानंतर लगबगीने आम्ही कामाला लागलो। साधारण 2 महिने आम्हाला या पैठणी बनवायसाठी लागलेत। वडिलांनी विणकाम केलं, त्यावर आम्ही पदरालाच आम्हाला भरपूर वेळ लागला। नंतर म्हटलं या वाढदिवसानिमित्त अशी एक आठवण जी कायमस्वरूपी माझ्या बहिणीच्या, दाजींच्या लक्षात राहील, त्यानिमित्ताने आम्ही ही पैठणी ताईला आम्ही भेट दिली। नेमकी ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? संकल्पना मोर वगैरे सर्वच आपण पैठणीवर बघतोच, रेग्युलरी मोर असतात। पैठणी म्हटल्यावर मोर, ते जुनं एक गाणं आहे, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, पण असं न म्हणता पदरावरती जरतारीचा नवरा आसरा हवा। आपण त्याच्यात आपण काहीतरी बदल करून मग आपण डिझाईन दिली। ही पैठणी तुम्ही स्वतः हँडवर्क केलेली आहे काय? हो, मी स्वतः, माझे वडील आणि आम्ही दोघांनी मिळून आम्ही स्वतः ही विणलेली आहे पैठणी। किती दिवस लागले हे विणकाम करायला? साधारणतः 2.5 महिने आम्हाला लागले। त्याच्यात ते जे बारीक काम आहे, आपण जे डिटेल्स दिलेली आहे, डोळ्यांची डिटेल्स आपण बघू शकतो। आणि ताईला जी टिकली लावलेली आहे एकदम बारीक बारीक, ती खांद्यावर घेतलेली ओढणी, ती पूर्ण डिटेल्स द्यायला मला त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली। हा विणकाम करण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे का तुमचा? हो, आमचा पिढ्यानपिढ्या आमचा व्यवसाय आहे। आजी आजोबा, पणजोबा, नंतर वडील, तो वारसा आता माझ्याकडे आलेला आहे। तर आपण बघतो आहोत, हा खरंच एक भावनिक आणि प्रेमळ क्षण आहे। आपण ज्यांना गिफ्ट पैठणी म्हणून मिळाले आहे अशा भाऊजींशी आपण गप्पा मारणार आहोत। नेमकं काय तुमची भावना आहे यामध्ये? नमस्कार, मी आकाश राऊळ। हे आमचे मेवणे जगदीश भालेरे, राहणार येवला। ह्यांचा पारंपरिक धंदा हा येवल्याचा आहे। खरंच जगदीश म्हणजे आमचे मेवणे ह्यांनी खरंच खूप एक चांगल्या पद्धतीचा आम्हाला गिफ्ट म्हणून आम्हाला ही साडी दिलेली आहे। असं मला डोळ्यात माझ्या अश्रू मावत आहेत, एवढं भारी काम आमच्या मेवण्यांनी केलेलं आहे। तर खरंच मी त्यांचं कौतुक इतकं मनापासून करतो की त्याला शब्दच नाहीत माझ्याकडे कौतुक करायला, आमच्या सासऱ्यांना पण आणि आमच्या मेवण्यांना पण। खरंच आपण बघतोय भावनिक आणि हा खरंच प्रेमाने अखंड भरलेला हा असा झरा आहे। आपण बघतो की आजकाल आपण म्हणतो आहोत की नात्यांना आपल्याला आपुलकीने वेळ द्यायला वेळ नाही मिळत म्हणतो, पण खरंच एका भावाने एक अनोखी अशी भेट आपल्या बहिणीला दिलेली आहे की जेणेकरून कायमस्वरूपी तिच्या लक्षात राहील अशी। दीदी, काय सांगशील, तुला काय नेमक्या भावना आहे त्यावेळेला? मी व्यक्तच नाही करू शकत, ते अनएक्सेप्टेड आहे त्या गोष्टी सगळ्या माझ्यासाठी। वाटलं नव्हतं की एवढं छान गिफ्ट भेटेल, ते पण 3D प्रिंटमध्ये। म्हणजे इवन ती प्रिंट त्यांनी मला आयडिया दिलेली की तू फ्रेम करून घरात किंवा रूममध्येही लावू शकते, फक्त एवढा फोटो जे काही असेल ते। आणि शब्द नाही आहेत माझ्याकडे, मला वाटलं नव्हतं एवढं छान गिफ्ट भेटेल असं। फक्त एवढं माहीत होतं की सरप्राईज आहे असं, पण ते असं सरप्राईज भेटेल असं म्हणजे मी स्वप्नात पण विचार नव्हता केला असा। ही माहेरची साडी बघून खरं तुला आता म्हणजे आम्ही पण बघतो आहोत की खरंच तू भावनिक झालेली आहे। काय सांगशील नेमकं, पण अजून तुला काय बोलायचंय? माझ्याकडे खरंच काही शब्द नाही आहे बोलण्यासाठी। जे हो, आनंद अश्रू आहेत। हे वाटलं नव्हतं खरंच असं काही भेटेल, म्हणजे मला नव्हतं वाटलं। हे तुला जे गिफ्ट आहे ते अचानक दाखवले का कधी सांगितलं होते मिळेल? नाही, अचानक दाखवलंय। आयडिया होती की तुला सरप्राईज भेटणार आहे, पण काय सरप्राईज आहे, मी असं मला की होतं की काहीतरी गिफ्ट आणणार आहे भाचीसाठी किंवा वेगळं काहीतरी आणणार असेल असं, पण हे गिफ्ट असेल ह्याची मला काहीच आयडिया नव्हती। आनंद अश्रू येतो? हो, आनंद अश्रू आहे। असं वाटलं होतं का आपल्या माहेरकडून अशी माहेरची साडी मिळेल? नाही,
पैठण्या खूप साऱ्या बघितल्या आहेत, स्वतःकडे आहेत माझ्याकडे पैठण्या, पण ही पैठणी नाही आहे. वेगळीच आहे. 100% हो. असंच ह्यांनी जे पैठणी आम्हाला दिली त्याबद्दल मी त्यांचं खूप असं मनापासून मी त्यांचा ऋणी आहे की आम्हाला अशी अनमोल भेट भेटलेली आहे. तर ह्यांचा असाच आमच्या सासऱ्यांचा, माझ्या मेव्हण्यांचा, त्यांचा व्यवसाय असं पिढ्या पुढं चालत राहो, वाढत राहो आणि त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो. ज्या भावाने आपल्या बहिणीला ही अनोखी आणि अशी प्रेमळ स्नेहाची भेट दिलेली आहे, तिचे वडीलही आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत. काका, काय सांगाल, लेकीला आज माहेरची साडी एवढी अनोखी अशी अनमोल भेट दिलेली आहे तुम्ही? नमस्कार, माझं नाव विष्णू भागीरथ बालारे. येवला शहर हे सांस्कृतिक वारसा असलेलं शहर आहे. या शहरामध्ये, या शहराचे इतिहास, या शहरात सरसेनापती तात्या यांची जन्मभूमी आणि अनेक संतांची कर्मभूमी आहेत. आणि ह्याच भूमीमध्ये येवल्याची जी पैठणी साता समुद्रापार पलीकडे गेलेली आहे, त्या साता समुद्रापार पलीकडे गेलेल्या पैठणीमध्ये जी कारागिरी लागते, जी हस्तकला लागते, ती माझ्या घरामध्ये जवळजवळ 4 पिढ्यापासून जतन करून आम्ही ठेवलेलं आहे. अशा प्रकारे माझे वडील करत होते, आजोबा करत होते, स्वतः मी करतो आणि आमच्याकडं जी असलेली कला आता आम्ही आमच्या मुलांना नवीन पिढीकडे सुपूर्त केलेली आहे. आनंद असा वाटतो की येवल्याच्या इतिहासामध्ये गेल्या 200 वर्षात पैठणीवर अनेक प्रकारचे डिझाईन काढण्यात आलेले आहे. परंतु त्या डिझाईन काढत असताना कधी मोर आहे, कधी पोपट आहे, कधी वेल आहे, अशा विविध प्रकारच्या त्याच्यामध्ये डिझाईन आहे. पण ती डिझाईन असताना माझ्या मनामध्ये एक कल्पना आली की आता माझ्या मुलीला मुलगी झालेली आहे आणि पहिली मुलगी म्हणजे पहिली बेटी धनकी पेटी असं जे म्हणतात. तर खूप आनंद झाला आणि त्या मुलांना, दाजींना, म्हणजे त्या माझ्या जावयांना यांच्या स्मरणामध्ये काहीतरी असावा अशी माझ्या मनात कल्पना आली. मग मी माझ्या मुलाला सांगितलं, अरे तू आता असं कर, म्हटलं आपल्याला ताईला एखादी साडी घेण्यापेक्षा आपण स्वतःच्या घरूनच आपण ती बनवून देऊया. तर मग त्यांच्यावर आपण त्यांचा फोटो काढूया. मग अल्बममधून आम्ही फोटो घेतला आणि त्या पद्धतीनं त्याच्यावरती कारागिरी केली. तर त्या माझ्या मुलांनी त्या खूप मोठी मेहनत केली की 100-150 वर्षात अशी कारागिरी येवल्या शहरामध्ये आज पैठणीच्या साडीवर कोणीही केली नाही. तो इतिहासात नोंद झाल्यासारखी आहे. आणि तो आनंद जो आहे ना, तो माझ्या मुलालाही झालेला आहे आणि मुलीला सुद्धा तो झालेला आहे. आणि ह्या आनंदामध्ये निश्चितच आता तो आनंद जावायला तो आवडेल अशी आमची अपेक्षा आहे. आज तुम्ही म्हणताय अहोरात्र ही कष्ट करून तुम्ही इतकी सुंदर माहेरची अनमोल भेट लेकीला दिलेली आहे. नेमक्या भावना काय आहेत तुमच्या आता? भावना म्हणजे आता या ठिकाणी शब्दच नाही. म्हणजे आपण तुकाराम महाराजांचा एक अभंग मला या क्षणी आठवतो, याची देही याच डोळा पाहि, इथला मुक्तीचा सोहळा. तद्वत या संसारामध्ये तर संसारात दुःख आहेच, परंतु असे काही भावनिक क्षण असतात, असे काही आनंदाचे क्षण असतात. प्रत्येक आई वडिलांनी हृदयाशी जतन करून ठेवलेले असतात. आणि तो क्षण म्हणजे आपल्या मुलांचे आणि आपल्या मुलींच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य, त्यांचं समाधान, त्यांचा आनंद हे पाहिल्यानंतर आई वडिलांना जे आनंद होतो ना, तो शब्दात मनुष्य वर्णन करू शकत नाही. हो, आपण भेट वस्तू देतो, खरं तर आठवण हीच साठवण असते. अशीच एका भावाने, एका वडिलांनी आपल्या मुलीला अहोरात्र कष्ट करून स्वतःच्या हाताने आरीवर्क केलेली पती पत्नीची साडी, अशी त्यांना पैठणी इतकी सुंदर अशी बहाल केलेली आहे. माहेरची अगदी स्नेहाची, प्रेमाची, आपुलकीची भेट दिलेली आहे. तर हा खरंच भावनिक क्षण आहे, आपुलकीचा, स्नेहाचा आणि प्रेमाचा. आणि MS मराठीचे पण मी आभार मानतो. मी कॅमेरामन नाथा सावंतसह संजीवनी आरबोळे, MS मराठी, मराठी माणसाचा मराठी आवाज.